यानंतर एक महत्त्वाची बातमी आहे दुचाकी स्वारांसाठी। दुचाकी स्वारांना आता हेल्मेट घातला तरी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते। 2025च्या नवीन वाहतूक नियमानुसार हेल्मेट ISI मार्क केलेला आणि ब्रँडेड असणं आवश्यक आहे। तसंच जर तुम्ही हेल्मेटचा पट्टा योग्यरित्या बांधला नसेल तरीही तुम्हाला दंड भरावा लागू शकतो। हेल्मेटचा पट्टा नीट बांधलेला नसेल तर वाहतूक पोलीस किमान 1000 रुपयांची पावती फाडू शकतात। दरम्यान पुण्यामध्ये रिक्षा चालकांसाठी नवा नियम लागू करण्यात आला आहे। पुणे शहरात सेवा देणाऱ्या सर्व रिक्षा चालकांना पांढरा शर्ट आणि खाकी पॅन्ट घालणं अनिवार्य केलंय। यासोबतच ओळखपत्र लावणं सुद्धा बंधनकारक असणार आहे। तर पुणे RTOनं या संदर्भात अधिकृत पत्रक जारी केलं आहे। नियम तोडणाऱ्या रिक्षा चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाणार आहे। यासाठी RTOच्या वायुवेग पथकांमार्फत नियमित तपासणी सुरू असते। यासोबतच गणवेश, ओळखपत्र आणि कागदपत्र तपासणीसाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे। या मोहिमेसाठी स्वतंत्र पथकं तैनात केली जाणार आहेत। नियम तोडणाऱ्यांना दंड आणि अन्य कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागणार आहे। तर हा निर्णय रिक्षा चालक संघटनांनी देखील स्वागतार्ह मानलाय। त्यामुळे प्रवाशांचा विश्वास वाढेल आणि वाहतूक व्यवस्था शिस्तबद्ध होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय। कारण की युनिफॉर्म असेल तर रिक्षा चालक कोण आहेत आणि कोण लोकांना लुटतायत हे सहज नागरिकांना कळेल, सेफ्टी राहील महिलांची। त्यामुळे युनिफॉर्म आणि बिल्ला लावणं जे आहे ते अत्यंत योग्य गोष्ट आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो। पण त्याचबरोबर आम्ही RTOला हे पण आव्हान करतो की बेकायदा व्यवसाय करणाऱ्या कंपन्या मोठ्या प्रमाणात पुणे शहरामध्ये आहेत, कुठलंही लायसन्स नसताना ते काम करतात, त्यांच्यावर सुद्धा कारवाई करा। पुणे शहरातील कात्रज भागातील सिंहगड कॉलेज परिसरात कोयत्याने हल्ला करून दहशत पसरवणाऱ्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे। तर ज्या परिसरामध्ये कोयता घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्याच ठिकाणी भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपीची धिंड काढली। तन्मय भुयारी आणि एका साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे। आणखी एक मोठी बातमी आहे। सांगली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। तब्बल 2.5 कोटींची रोकड जप्त केली आहे। उमदी इथं एका सराफाला लुटण्यात आल्याचा प्रकार घडला होता। या लुटीमध्ये 3 लाखांची रोकड लंपास केल्याची फिर्याद दाखल झाली होती। या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली, ज्यामध्ये संशयितांकडून तब्बल 2.5 कोटींची रोकड हाती लागली आहे। विजापूर इथून संशयित आरोपीच्या घरातून ही रोकड जप्त करण्यात आली। तर अटक केलेले संशयित आरोपी हे विजापूर, सोलापूर आणि उमदी येथील असल्याची माहिती आहे। फिर्यादीनं दिलेल्या मुद्देमालापेक्षाही जास्त रक्कम त्या ठिकाणी आम्हाला आढळून आली। गुन्ह्यामध्ये एकूण 3 लाख रुपये कॅश सांगण्यात आली। त्यानुसार आरोपींची जेव्हा आपण घरझडती घेतली, शोध घेतला, त्यामध्ये एकूण जवळपास 2.5 कोटी रुपये कॅश ही त्या ठिकाणी जप्त केलेली आहे। त्याचबरोबर फिर्यादीची गाडी सुझुकी ब्रेझा ही 4 व्हीलरसुद्धा जप्त करण्यात आलेली आहे।